नमस्कार, गुड मॉर्निंग. जॉमेट्रीचा असणारा जो पहिला लेसन जो आहे, जॉमेट्रीच्या पहिल्या लेसन मध्ये एक्झरसाइज 1.3 हे जे आहे या असणाऱ्या या 3 टेस्ट वरती डिपेंड आहे. त्याच्यात तुम्हाला 3 टेस्ट तुम्हाला दिसत आहेत. ए टेस्ट म्हणजे कोको कसोटी, एस टेस्ट बाबा कसोटी आणि एस टेस्ट म्हणजे बाकोबा कसोटी. आता तिन्ही ज्या कसोट्या आहेत त्या कोणत्या कसोट्या आहेत? तर ह्या समरूपतेच्या कसोट्या आहेत, सिमिलॅरिटी टेस्ट आहे. बाकी एकरूपतेच्या पण कसोट्या असतात. त्या एकरूपतेच्या कसोट्या वेगळ्या, या ज्या कसोट्या आहेत ह्या समरूपतेच्या कसोट्या आहेत म्हणजे सिमिलॅरिटी टेस्ट आहे. आता याच्या 3 टेस्ट तुम्हाला इथे दिसत आहेत ब्लॅकबोर्ड वरती. ही पहिली टेस्ट आहे ए टेस्ट. त्याची डेफिनेशन मी तुम्हाला खाली दिलेली आहे, ती पाठांतर करून घ्या. यस टेस्ट त्याची डेफिनेशन दिलेली, एस टेस्ट त्याची डेफिनेशन दिलेली आहे. मराठी मीडियमच्या असणाऱ्या मुलांना जर डेफिनेशन हवी जर असेल तर त्यांनी कमेंट करा, मी नक्की ती ग्रुप वरती टाकेल. तर या असणाऱ्या 3 टेस्ट तुम्हाला इथे दिसत आहेत. आता पहिली टेस्ट काय आहे नीट समजून घ्या. पहिल्या टेस्ट मध्ये म्हटलेलं आहे ए टेस्ट. ए मीन्स अँगल, अँगल टेस्ट. ए टेस्ट म्हणजे काय? तर अँगल टेस्ट. को कसोटी म्हणजे कोण कसोटी. तर काय म्हटलं या कसोटीमध्ये, इफ 2 अँगल्स ऑफ वन ट्रायंगल आर इक्वल टू 2 अँगल्स ऑफ अनदर ट्रायंगल. एका त्रिकोणाचे 2 कोन हे दुसऱ्या असणाऱ्या 2 त्रिकोणाशी जर एकरूप असतील किंवा इक्वल असतील, इथे इक्वल म्हटलेलं आहे. एका त्रिकोणाचे हे 2 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोना एवढे जर असतील किंवा ते त्याच्याशी जर एकरूप जर असतील तर 2 त्रिकोण कोको कसोटीने म्हणजे ए टेस्टने सिमिलर असतात. एका त्रिकोणाचे 2 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 कोनांची, हे लक्षात घ्या, एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 कोनांची जर एकरूप असतील किंवा सेम मापाचे असतील तर ते दोन्ही त्रिकोण सिमिलर असतात. कुठल्या टेस्टने? ए टेस्टने. आता ही टेस्ट काय आहे ते टेस्ट आपण लिहूया. तर इथे तुम्हाला 2 त्रिकोण दिसत आहेत. कुठले 2 त्रिकोण आहेत? इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल PQR असे 2 ट्रायंगल आहेत. या ट्रायंगल मधले असणारे हे जे 2 कोन आहेत, या कोणाचं नाव काय? आता सांगितलं मी तुम्हाला कोणाचं नाव कसं घ्यायचं. तर हा जो कोन आहे या 2 बाजूपासून तयार झालेला आहे. ही एक बाजू, ही दुसरी बाजू आणि अँगल इथे तयार झाला आहे. म्हणून जिथे अँगल तयार झालेला आहे ते तिथला जो वर्टेक्स आहे तो मध्ये आला पाहिजे, म्हणजे CAB अशा अँगलचं नाव तयार होईल. अँगल CAB हा कोणाला कॉन्ग्रंट आहे? तर हा T ला कॉन्ग्रंट आहे. सेम साइन दाखवलेले आहेत. मग या कोणाचं नाव काय? तर RPQ. सेकंड असणारा हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट आहे. अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल PQR. बघा, एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनाशी कॉन्ग्रंट आहे. म्हणून हे दोन्ही त्रिकोण ABC सिमिलर आहे कोणाचे? ट्रायंगल PQR चे. का? तो ए टेस्ट आहे. ए टेस्ट मुळे ते दोन्ही त्रिकोण जे आहेत हे सिमिलर आहेत. असे आहे सिमिलॅरिटी टेस्ट. काय अवघड वाटतं का याच्यामध्ये? बघा, 2 कोणाशी कॉन्ग्रंट आहेत म्हणून ते सिमिलर आहेत. पुढे आपण जाऊया. सेकंड आहे एस टेस्ट म्हणजे बाजू कसोटी. यामध्ये काय म्हटलेलं आहे? इफ ऑल 3 पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स इन ट्रायंगल्स आर प्रोपोर्शनल. म्हणजे दोन्ही त्रिकोणाच्या ज्या संगत बाजू ज्या आहेत त्या प्रमाणात जर असतील, दोन्ही त्रिकोणाच्या संगत बाजू जर प्रमाणात असतील तर ते दोन्ही त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप असतात. तर चला, 2 त्रिकोण कोणते आहेत? तर इन ट्रायंगल XYZ and another triangle LMN.
विच आर द करस्पॉन्डिंग साइड्स? तर साइड एक्स वाय ही कोणाशी करस्पॉन्ड करते? तर LMC. या दोघांची संगती आहे ना, एक्स वाय झेड. बघा एक्स वाय झेड, एक्स वाय ही LMC संगती करते, वाय झेड ही MNC संगती करते आणि एक्स झेड ही LNC संगती करते. तर इथे जे नावं दिलेले आहेत त्या नावावर सुद्धा तुम्हाला संगती सांगता येते आणि नावं घेताना जनरली संगतीनुसारच घ्यावेत, म्हणजे तुम्हाला सोडवणं सोपं जातं. तर बघा एक्स वाय ही कोणाची संगती करते? तर LMC. मग यांचा रेशो काय आहे? तर एक्स वाय ची किंमत तुम्हाला इथे दिलेली 1, LN ची तुम्हाला किंमत दिलेली 2. आता यांचं पुन्हा सिम्प्लिफाय आपल्याला करता येत नाही, हे दोन्ही एकाच्या कोणाच्या टेबल मध्ये नाहीत, त्यामुळे ते तसेच राहणार. म्हणजे हा पहिला असणारा रेशो आपल्याला इथे मिळाला, याला म्हणून आपण इक्वेशन 1. सेकंड पेयर आपण घेऊया, वाय झेड अपाऊन वाय झेड ही कोणाशी असणारी संगती करते? तर MNC. वाय झेड किती आहे? 2. MN ची व्हॅल्यू आहे 4. हे दोन्ही कोणाच्या टेबल मध्ये आहेत का? तर दोघे 2 च्या टेबल मध्ये आहेत. 2 1 2, 2 2 4. काय रेशो मिळाला आपल्याला? 1/2. इक्वेशन सेकंड. थर्ड पेयर एक्स झेड अपाऊन LN, एक्स झेड 1.5 3. बघा 1.5 म्हणजे 1.5 किंवा तसं जर जमत जर नसेल तर इथला जर पॉईंट तुम्हाला काढायचं जर असेल तर न्यूमरेटरला 10 ने मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे काय 15/30. याला 10 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा डेसिमल पॉईंट निघून जाईल, याला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर 30 येईल. आता सिम्प्लिफाय करा, 15 1 15, 15 2 म्हणजे काय भेटतं तुम्हाला? 1/2. म्हणजे तिन्ही रेशो जर आपण जर बघितले तर सर्वांचे राईट साइड सेम आहे का? राईट साइड चे रेशो सेम आहे. आता राईट साइडचे रेशो जर सेम जर असतील तर लेफ्ट साइडचे रेशो सुद्धा कसे राहतील? सेम राहतील. यालाच म्हटलं जातं प्रोपोर्शनल. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3, फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3, तर हे तिन्ही पण रेशो जे आहेत हे काय येतील? प्रोपोर्शनल येतील. मीन्स एक्स वाय बाय LM इक्वल टू वाय झेड बाय MN इक्वल टू एक्स झेड बाय LN. तर एका त्रिकोणाच्या 3 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूशी प्रमाणात आहेत आणि म्हणून हे दोन्ही जे त्रिकोण आहेत कुठले? तर ट्रायंगल XYZ, सिमिलर ट्रायंगल LMN. आणि टेस्ट कुठली आहे? तर ही टेस्ट आहे SSS टेस्ट, बा कसोटी. अशा प्रकारे ही दुसरी कसोटी आहे. त्यानंतर तिसरी जी कसोटी आहे ती आहे SAS टेस्ट. म्हणजे एका त्रिकोणाच्या 2 बाजू, एका त्रिकोणाच्या 2 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजूशी जर प्रमाणात असतील, एका त्रिकोणाच्या 2 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूंशी जर प्रमाणात असतील आणि त्याच बाजूपासून तयार झालेले कोन, त्या 2 ज्या बाजू आहेत त्या बाजूंपासून तयार झालेले जर कोन जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण SAS टेस्ट नुसार समरूप असतात. येते लक्षात? एका त्रिकोणाच्या 2 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 संगत बाजूशी प्रमाणात असतील. संगत बाजूशी हा शब्द लक्षात ठेवा. आणि त्याच बाजूपासून तयार झालेले जे कोन आहेत ते जर एकमेकाशी जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बा म्हणजे SAS टेस्ट नुसार सिमिलर असतात. तर बघा इथे बघा 2 बाजू आहेत, या 2 बाजूशी प्रमाणात आहेत का बघायचं. म्हणजे
यांचा जो रेशो आहे राईट साईडचा हा सेम येतोय का ते बघायचं. आणि या असणाऱ्या या दोन बाजूपासून तयार झालेला कोण, बघा ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे, या बाजूपासून हा कोण तयार होतो. ही बाजू आहे, ही बाजू आहे, बाजूपासून हा तयार कोण तयार होतो. हे चालत नाहीत. हे का नाही चालत, तर या बाजूपासून तयार झालेले कोण नाहीत. आता हा जो कोण आहे एका बाजूपासून तयार झालाय पण दुसऱ्या बाजूपासून नाही, ही बाजू येत नाही कसोटीमध्ये. ह्या दोन बाजू आहेत कसोटीमध्ये, तर या बाजूपासून तयार होणारा एकच कोण आहे, लक्षात घ्या. या दोन्ही बाजूपासून तयार होणारा एकच कोण आहे. तर चला ही कसोटी आपण लिहूया. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल XYZ काय म्हटलेलं एका त्रिकोणाच्या दोन बाजू. तर ही एक बाजू आहे, ही एक बाजू आहे ए बी. ही कोणाशी करस्पॉन्ड करते आता सांगितलं मी तुम्हाला. तर XYC दिसतंय ना, पहिला दुसरा पहिला दुसरा. XY AB ची काय व्हॅल्यू आहे 3, XY ची काय आहे 6. यांचं सिम्प्लिफाय जर केलं तर काय येईल 1/2. हे झालं इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर सेकंड बाजू काय आहे BC, त्याला करस्पॉन्ड करणारी कुठली YZ. यांच्या व्हॅल्यूज 2/4. सिम्प्लिफाय जर केलं तर 2 1 2 2 2 4 मीन्स 1/2 सेकंड. आणि या बाजूपासून तयार झालेले कोण हे कॉन्ग्रंट आहेत, कारण चिन्ह इथे सारखे दाखवलेले आहेत. दिसतात का, चिन्ह इथे सारखे आहेत. अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल XYZ. बघा एका त्रिकोणाच्या दोन बाजू त्या दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजूशी प्रमाणात आहेत का, आणि त्याच बाजूपासून तयार होणारे जे कोण आहे ते एकरूप आहेत. म्हणून हे दोन त्रिकोण कुठले त्रिकोण आहेत, ते त्रिकोण ABC सिमिलर XYZ. कुठल्या टेस्ट नुसार, SAS टेस्ट नुसार. आणि याला रिझल्ट जर लिहायचा असेल तर खाली रिझल्ट लिहा फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3. फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3. तर या तीन इक्वेशन वरतून आपल्याला समजतं की हे दोन्ही त्रिकोण जे आहेत हे सिमिलर आहेत. तर अशा स्वरूपाचे असणारे अजून काही असणारे एक्झाम्पल तुमच्या मनाने तुम्ही घेऊ शकता, त्याची प्रॅक्टिस करू शकता. आता या असणाऱ्या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन तुम्हाला पडणार आहेत 1.3 मध्ये, ते सर्व या असणाऱ्या तीन असणाऱ्या टेस्टशी रिलेटेडच असणार आहेत. त्यामुळे तीन टेस्ट जर तुम्हाला जर समजल्या तर तुम्हाला ही एक्सरसाइज समजेल. नाही समजल्या तर तुम्ही किती प्रयत्न करा तुम्हाला एक्सरसाइज समजणार नाही. त्यामुळे या तीन टेस्ट येणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. या तीन टेस्ट सर्वात पहिल्या नीट समजून घ्या आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज सोडवायला तुम्ही जा. 100% तुम्हाला एक्सरसाइज समजेल. आता हे नुसतं पाठांतर नाही करायचं, याला समजून घ्यायचं. काही मुलं काय करतात, पाठांतर करतात. पाठांतर पण करा, काय डेफिनेशन, पण तिला समजून पण घ्या आणि यालाही समजून घ्या. कारण समजलेली जी गोष्ट असते आपल्याला परत वापरता येते. मराठीच्या पुस्तकामध्ये उपयोजन नावाचा एक शब्द असतो. उपयोजन म्हणजे काय, शिकलेल्या गोष्टीचा पुनर्वापर करणं. एखादी गोष्ट आपण जी शिकतो तिचा योग्य वेळेला योग्य ठिकाणी वापर करणं, त्याला उपयोजन असं म्हटलं जातं. तर तशा स्वरूपाचंही उपयोजन आपल्याला इथे करायचे, हे आपल्याला शिकायचंय. आणि 1.3 मध्ये जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. एवढं मला वाटतं तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. आता मी थांबतो. सर्वांचे धन्यवाद.